नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद कारंडे. जुलै महिन्याचा लाडक्या बहिणींचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो 1500 रुपयाचा हप्ता 6 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे. 6, 7, 8 अशा 3 दिवसात लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्वी तुम्हाला जो 1500 रुपयाचा जुलै महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल आणि 6 तारखेपासून तुमच्या अकाउंटमध्ये तो जमा केला देखील आहे शासनाने. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींना यामध्ये पैसे मिळालेले नाहीत, त्यांचा हप्ता त्यांना जमा झालेला नाहीत. आता या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत, त्यांचा हप्ता मिळालेला नाही, त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे सुद्धा पैसे मिळणार नाहीत. त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आता अशा कोणत्या लाडक्या बहिणी की त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही आहे, त्यांचा आता जो हप्ते आहेत ते हप्ते बंद करण्यात आले आहेत, ते आताच चेक करून घ्या. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहेत, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी शासनाने सांगितले त्यांच्या GR मध्ये या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि काय करणार आहे त्याचे बघा. या ठिकाणी आधार कार्डवर 21पेक्षा कमी वय असेल आणि 65पेक्षा जास्त वय असेल तर अशा बहिणींना हप्ता मिळणार नाही आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती तुमचं वय 21 वर्षापेक्षा जर कमी असेल आणि 65 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आला आहे, त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. त्यानंतर दुसरा बघा, इन्कम टॅक्स ITR भरणारे कुटुंबातील महिला, म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती ITR भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या ठिकाणी हप्ता बंद करण्यात आलेला आहे, त्यांचा हप्ता पुढे मिळणार नाही आहे. ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांचे सुद्धा या ठिकाणी पैसे बंद करण्यात आलेले आहेत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, ज्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, फक्त ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन कुठलेही असेल ट्रॅक्टर सोडून, तर अशा कुटुंबातील सर्व महिलांचे पैसे या ठिकाणी बंद करण्यात आले, त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, संजय गांधी निराधार योजना तसेच तहसीलमधील दुसऱ्या योजना मधील ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत अशा लाभार्थी लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेत. आता संजय गांधी निराधार योजनेचा 1500 रुपयाचा लाभ घेत असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांचे सुद्धा या ठिकाणी पैसे बंद करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली सांगितलंय, PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेत असतील अशा महिला, तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यांना फक्त लाडक्या बहीण योजनेतील फक्त 500 रुपयाची रक्कम त्यांच्या अकाउंटवर जमा केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला PM किसानचे 6000 आणि नमो किसान शेतकरी योजनेचे 6000 असे 12000 प्लस लाडकी बहीण योजनेतील 500 असे तुमचे 18000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे, जे की लाडक्या बहिणींना सुद्धा तेवढेच मिळतात. तर त्यानंतर बघा त्यांनी सांगितले, एकाच कुटुंबातील जर अनेक महिलांना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या कुटुंबातील सर्व महिलांचे हप्ते बंद करण्यात आले. फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा 2च महिलांना त्या कुटुंबात फक्त लाभ मिळेल. 1500 रुपयाचा जो लाभ आहे तो फक्त एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला या 2च महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. म्हणजे बघा, जर एखाद्या कुटुंबातील 4 महिला असतील किंवा अनेक महिला असतील तर त्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या 2च महिलांना लाभ मिळत असेल, पण जर एखाद्या कुटुंबातील अविवाहित महिलाच जर नसेल, सगळ्या विवाहित महिला असेल तर त्या कुटुंबातील फक्त एकाच विवाहित महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. बाकी सर्व महिलांचे लाभ बंद करण्यात येणार आहे. आता हे सर्व माहिती तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मनाने सांगताय, तर मी मनाने सांगत नाहीये. लाडक्या बहिणीचा जो GR आहे तर GR मध्ये सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तुम्हाला GR आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. सर्व माहिती या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. तर अशा महिलांचे या ठिकाणी हप्ते बंद करण्यात आलेले आहेत, तर या महिलांना यापुढे हप्ता मिळणार नाहीये. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.